झी मराठी वाहिनीवरील खुलता कळी खुलेना या कार्यक्रमात विक्रांतवर उपचार करणाऱ्या डॉक्टर राजहंस मानसीला कॉल करून संध्याकाळी भेटण्याचं ठरवतात। त्याप्रमाणे मानसी होकार कळवते। त्यानंतर मोनिकाचा मानसीला कॉल येतो। मोनिका मानसीला सांगते की विक्रांत संबंधी बोलायचं असल्यानं मला तुला भेटायचंय। त्याप्रमाणे मानसी मोनिकाला तिच्या क्लिनिकमध्ये भेटायला बोलवते। भेटल्यावर मोनिका मानसीला सांगते की विक्रांत मानसिक दृष्ट्या बरा व्हावा यासाठी मला उपाय सुचव। मानसीला मोनिकाच्या तोंडून हे ऐकल्यावरती आश्चर्य वाटतं, कारण तिला अपेक्षित नसतं की मोनिका विक्रांतची काळजी करू शकते। विक्रांतची खोटी काळजी करत असल्याबद्दल ती मोनिकाला दोष देते आणि सांगते की विक्रांतच्या सध्याच्या परिस्थितीला तूच कारणीभूत आहेस। त्यावर मोनिका मानसीलाच विक्रांतच्या अस्वस्थतेसाठी कारणीभूत ठरवते। दोघींमध्ये तुफान आरोप प्रत्यारोप होतात। तितक्यात डॉक्टर राजहंस तिथे येतात। मोनिका आणि मानसी बहिणी आहेत हे त्यांना नव्यानंच कळतं, मात्र दोघींमध्ये काहीच अलबेल नाहीये हे त्यांना लक्षात येताच त्या मानसी सोबत भेट नंतर घेण्याचं ठरवतात। विक्रांत अचानक हॉस्पिटलला येतो। तो आत्याला सांगतो की मी इथे सहज भेटायला आलोय आणि काही वेळ माझ्या केबिन मध्ये व्यतीत करण्याची तो परवानगी मागतो। निर्मला आत्या विक्रांतला हॉस्पिटलमध्ये थांबण्याची परवानगी देते। विक्रांतच्या मानसिक स्वास्थ्यावर मोनिका आणि मानसीमध्ये झालेल्या वादाची परिणिती काय असणार आहे? विक्रांतची मानसिक स्थिती या सगळ्यात बिकट तर होणार नाही ना, याची उत्सुकता आपल्या मनात नक्की असेल। पण सध्याच्या कथानकाबद्दल आपण काय विचार करता? सांगा आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये।